मंडळी, आजच्या या भागात नमस्कार. तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. माणसाची मागच्या काही दशकांपासून किंवा शतकांपासून खरं तर उत्क्रांती होत आली आहे. पूर्वी भटक्या अवस्थेत वावरणारी किंवा राहणारा जो माणूस होता, तो शेतीच्या शोधानंतर एका ठिकाणी स्थिर झाला आणि सर्वसामान्यपणे आपण असं बघितलं, की समुद्र किंवा नदी किनारी त्याची वस्ती होऊ लागली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी स्त्रियांच्या हे लक्षात आलं, की पेरलं की उगवतं आणि नवनिर्मिती होते. सुरुवातीला नदीकिनारी शेती करणारा मनुष्य स्थिर होत गेला आणि शेतीतून अन्नाची गरज त्याची भागू लागली. स्त्रीने शेतीचा शोध लावला आणि अन्नाची गरज माणसाची भागवली गेली. तिने केलेल्या या ऋणाबद्दल किंवा त्या ऋणातून थोडंफार मुक्त होण्यासाठी कदाचित घटस्थापनेची प्रथा सुरू झाली असावी. या उत्सवामध्ये किंवा म्हणजे हा जो उत्सव आहे नवरात्रीचा, त्यामध्ये स्त्रीविषयीचा आदर आणि कृतज्ञता ही सहसा व्यक्त केली जाते. सुरक्षित, दर्जेदार असं जीवन स्त्रीने आपल्याला बहाल केलं, यासाठीची ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असावी. आता 9 या संख्येबद्दल थोडासा आपण विचार करू. या संख्येचा काही गोष्टींशी संबंध केला तर म्हणजे असलेला आपल्याला आढळतो आणि 9 म्हणजे नवरात्र आपण मगाशीच म्हटलं, की आपण नवरात्र सादर करणार आहोत. नवरात्रात जेव्हा घट स्थापन केले जातात, तेव्हा घटाच्या भोवती साधारणतः 9 धान्यांची पेरणी केली जाते, की ज्याच्यात साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी असे साधारणतः 9 धान्य आपल्याला घटस्थापनेच्या वेळी आपण पेरताना बघतो. बरोबर आहे. दुर्गा मातेचं सुद्धा आपण 9 अवतार मानतो. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धरात्री. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी मातेची 9 देवस्थानं आहेत. वसईची वज्रेश्वरी, डहाणूची महालक्ष्मी, अडिवरेची महाकाली, वणीची सप्तशृंगी, माहूर गडावरची रेणुका देवी, कोल्हापूर क्षेत्रातली महालक्ष्मी, तुळजापुरातली तुळजाभवानी, अंबेजोगाई येथील योगिनी माता आणि कार्लाची श्री एकविरा देवी. नवरात्रात आपण बघितलं तर 9 रंगाचे कपडे आपण परिधान करताना आढळतात आपल्याला. नवग्रहाचे नवरत्न सुद्धा आहेत. 9 प्रकारचे दान म्हणजे दान करण्याची जी पद्धती आहे, त्यात सुद्धा आपण साधारणतः 9 प्रकार बघतो. जसं की अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान आणि देहदान. तर असे साधारणतः 9 प्रकारचे दान सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे नवविधा भक्ती सुद्धा आहे. म्हणजे भक्तीत सुद्धा आपल्याला 9 प्रकार दिसून येतात. म्हणजे श्रवण भक्ती आहे, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, दास्य, सख्य, सखा म्हणून पण असतं आणि आत्मनिवेदन असे सुद्धा भक्तीचे आपल्याला 9 प्रकार बघायला मिळतात. इतकंच काय तर समस्त मानवजातीला सामावून घेणाऱ्या या पृथ्वीवर 9 खंड आहेत. पूर्वेकडचं भारतखंड, पश्चिमेकडचं केतुमालखंड, दक्षिणेकडे रम्यखंड, उत्तरेकडे विधयालखंड, आग्नेय या दिशेला वृत्तखंड, नैऋत्य दिशेला द्रव्यमालखंड, वायव्येकडे आपण बघितलं तर हरिखंड, ईशान्येकडे हर्णखंड आणि मध्य भागामध्ये सुवर्णखंड. त्याचप्रमाणे आपण विचार केला तर मानवी शरीर जे आहे त्याच्या सुद्धा 9 अवस्था आपण बघू शकतो. आईच्या पोटात असताना निषेक रूपावस्था, गर्भावस्था, त्यानंतर जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि सरतेशेवटी मृत्यू. मानवी मनाचे सुद्धा आपण 9 गुणधर्म असतात असं म्हणू शकतो. धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवाद, सद्विचार, राग, द्वेष, असद्विचार, क्षमा, स्मरण आणि चंचलता हे ते 9 गुणधर्म. खरंच आहे. 9 संख्येबद्दल आपण थोडंसं बघितलं आणि घटस्थापना, स्त्रीचं आदर, स्त्रीचं पूजन या दृष्टीने सुद्धा घटस्थापनेकडे आपल्याला बघता येईल. आणि एकूणच हे जे नवरात्र आहे ते आपण सर्व आनंदाने साजरा करणार आहोत. आणि ह्या येत्या नवरात्रात जगदंबेची कृपा ही आपल्यावर व्हावी आणि सर्वांचे जीवन आनंदी आणि सुखमय व्हावं ही देवीच्या चरणी आपण प्रार्थना करूया.
येणाऱ्या नवरात्रातले 9 दिवस जे आहेत, त्यात आम्ही संवाद वाहिनीतर्फे एक सीरीज घेऊन येत आहोत आणि म्हणूनच खरं तर हा आजचा एपिसोड करत आहोत. तर ह्या जी सीरीज आहे, यामधून आपण 9 परत 9चं आलं. 9 संत स्त्रिया ज्या आहेत, त्यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल जे काही आपल्याला सांगणार आहेत, ते लिखाण करणाऱ्या लेखिका उर्मिला पिंगळे आज आपल्यासोबत आहेत. तर उर्मिलाताई, तुमचं मनापासून संवाद वाहिनी या वाहिनीवर स्वागत आणि थोडंसं त्यांच्याबद्दल आणि मग आपण त्यांच्याकडनंच याबद्दल ऐकूया. उर्मिलाताई ह्या खरंच चिरतरुण असणारं हे व्यक्तिमत्व. त्यांना लिखाणाची, वाचनाची अतिशय आवड आहे. त्या एक ब्लॉग सुद्धा लिहितात. शिवाय समाजकार्यात त्या सतत गुंतलेल्याच असतात. तेव्हा आणि तरी सुद्धा सतत हसमुख असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या या वाहिनीवर आलंय, त्याबद्दल खरंच आम्हाला दोघींनाही मनापासून आनंद होतो आहे. आणि ह्या मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जी आम्ही आता सीरीज घेऊन आलो आहोत 9 संत स्त्रियांच्या माहितीबद्दल, त्याचं लिखाणही त्यांनीच केलेलं आहे आणि त्याबद्दल आज आपण त्यांच्याकडनंच थोडंसं अधिक जाणून घेऊया. म्हणून मी उर्मिलाताई तुम्हाला विनंती करते, की ह्या लिखाणाबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का? राजू आणि सुजाता, तुमच्या दोघींचे खूप खूप मनापासून आभार की थँक यू. तुम्ही जो हा ज्ञानयज्ञ चालवला, असं मी म्हणते. संवाद वाहिनीच्या मार्फत तुम्ही ज्ञानयज्ञ चालवलेला आहे. म्हणजे अगदी भोजनातील पदार्थापासून ते भजनापर्यंत आणि सामाजिक जाणीवा जागृत करेपर्यंत तुम्ही एक एक सुंदर सुंदर विषय घेऊन येतात. अतिशय सुंदर तुमचा हे चाललेला उपक्रम. आणि त्यात माझी या नवरात्राच्या निमित्ताने माझी एक ही समिधा असं मी समजते. या यज्ञामध्ये माझा एक थोडासा सहभाग असं मी समजते. खरंच. आत्ताच 9 या आकड्याचं तू महत्व सांगितलं. खरोखर 9 या आकड्याला आपल्याला खरं खूप महत्व आहे. तर नवरात्र म्हणजे काय? तर नवरात्राचा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि देवीची विविध रूप म्हणजे स्त्री शक्तीची जणू विविध प्रतीक आहे असं आपण समजतो, नाही का? आणि म्हणूनच यंदाच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण जरा संत स्त्रियांच्या आयुष्यात थोडंसं डोकावून बघणार आहोत. अर्थातच कोणी काही संत म्हणून जन्माला येत नाही, परंतु आपल्या कार्यकर्तृत्वाने त्या संतत्वाला पोहोचतात. खरं तर ते त्या काळातील विचारवंत असतात. पण आपण असं जरी म्हटलं की संत म्हणून कोणी जन्माला येत नाही, परंतु मला त्यांचं जीवित कार्य ठरलेलं असतं. कारण संत हा खरोखर जन्मावा लागतो. पण गंमत अशी होते की त्यांच्या हयातीत त्यांना त्या गोष्टीचं महत्व इतरांना कळत नाही. म्हणजे आपण जरी सर्व संतांचा आढावा घेतला असं लक्षात येतं की त्यांच्या हयातीत त्यांना मान्यता मिळालेली नाहीये, जेवढं त्यांच्या कार्याची जाणीव त्यांच्या पश्चात झालेली आहे. हा एक थोडासा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. आपल्याला तर या मालिकेमध्ये आपण आदिशक्ती चितकला मुक्ताबाई, समर्थांच्या शिष्या अक्कास्वामी बिण्णाबाई, चोखी यांची महारी सोयराबाई, निर्मळा, तुकारामांची शिष्या बहिणाबाई, नामयाची दासी जनाबाई आणि हरी मारो प्राण आधार असं म्हणणाऱ्या संत मीराबाई, समर्पिता गणिका श्री कान्होपात्रा देखील या सर्वांच्या जीवनचरित्राचा अगदी धावता परामर्श आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत. तसं पाहिलं तर काश्मीरची लल्लेश्वरी, वीरशैव पंथाची महायोगिनी अक्क महादेवी किंवा चक्रधर शिष्या महदंबा अशा खूप संत स्त्रिया आहेत. पण सर्वांना अधिक परिचित असणारी पण महाराष्ट्राबाहेरची अशी मधुरा भक्ती करणारी संत मीराबाईच आपण एक प्रातिनिधिक म्हणून याच्यात घेणार आहोत. अगदी प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत या स्त्री रूपाच्या प्रतिमा बदलल्या असतील, पण सर्वांची ऊर्जा मात्र तीच आहे हे आपल्या लक्षात येतं. महाराष्ट्र ही संतांची भूमी असं आपण म्हणतो. या संतांमध्ये देखील स्त्रियांचं स्थान खरोखर लक्षणीय असं आहे. आपल्या तेव्हाच्या स्त्रियांची जी एकंदरीत परिस्थिती आपण लक्षात घेतली सामाजिक, तर असं आपल्या लक्षात येतं की त्यांनी केलेलं कार्य त्या विपरीत परिस्थितीत खरोखर अलौकिक आणि मोलाचं असं आहे. या सर्व संतांचं स्त्रियांचं जीवन प्रेरणादायी आणि खरोखर अभ्यास करण्यासारखं आहे. त्या संत स्त्रियांच्या कार्यकाळात तत्कालीन समाज परिस्थिती, स्त्रियांना समाजात असणारं स्थान, त्यांना मिळत असलेलं शिक्षण,
स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची मिळत असलेली संधी, समाजाची त्यांच्याकडे बघण्याची मानसिकता, आपला जातीभेद अशा सगळ्या विपरीत गोष्टीला लढा देत 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 त्यांनी आपल्या स्वतःच्या भक्तिभावाच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवला आहे असं आपल्या लक्षात येईल. एवढंच नाही, त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं. जातीभेदाची भक्कम तटबंदी असून देखील त्या चौकटीत राहून स्वतःचा उद्धार करून घेतला. सध्या आपण स्वातंत्र्य उपभोगतोय त्यामुळे आपल्या कदाचित लक्षात येणार नाही, पण त्या पार्श्वभूमीवर ही जी गोष्ट आहे ना ती आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवते. आणि म्हणूनच आज मुद्रा शक्तीच्या उत्सवाच्या निमित्तानं या संत स्त्रियांच्या जीवन कार्याची झलक दाखवणारी एक पुष्पमाला आपण सरस्वती मातेच्या चरणी अर्पण करूया आणि हे एक प्रकारचं नवरात्र पूजन आहे ना हे अनोख्या रीतीने साजरं करूया असं मला वाटतं. यासाठी तुम्हा दोघींना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देते. नमस्कार. वा, छान. उर्मिलाताई, तुमचा हा उपक्रम खूप छान आहे. मला तर खूप उत्सुकता लागून राहिली आहे या स्त्रियांबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांच्याबद्दलची माहिती मिळणार आहे ती नक्कीच खूप छान असणार आहे. आशा करूया की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा याबद्दल कुतूहल निर्माण झालं असेल आणि उद्यापासून सुरू होणारे एपिसोड ते रोज आठवणीने बघतील. उर्मिलाताईंच्या ब्लॉगची लिंक सुद्धा खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. उर्मिलाताई, तुम्ही आमच्या आजच्या या वाहिनीवर आज आलात आणि तुमचे विचार ऐकवलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, उद्यापासून आपण रोज भेटणार आहोत 9 मी दिवस. तुला एक सांगते हो, मी तुला एक सांगते मी जेव्हा ही लेखमाला लिहिली ना तेव्हा मी स्वतःला अगदी विसरून गेले होते. मी हो, जणू हो. त्यांच्या काळात जाऊन पोहोचले होते आणि अक्षरशः ध्येयभान हरपून जातं. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक एक आपल्याला, मी तुला सांगते, बहिणाबाई म्हटलं ना, लोकांची कवयित्री बहिणाबाई म्हणजे संत आहे. मलाही तेच इतकं वाटत लोकांमध्ये होते. होतं. हा, एक्झॅक्टली. तर सगळ्यांना असं वाटायचं की अरे कवयित्री बहिणाबाई आणि ह्या बहिणाबाई, म्हटलं नाही, ते दोन्ही वेगळ्या आहेत. ती तुकारामांची शिष्य आहे आणि अक्का स्वामी या दोघी यांच्या शिष्य आहेत. लिहिलं सोयराबाई पण निर्मळा इतकं छान आहे ना, नरसिंहबाई आहेत. नाही लिखाण नाही, इतकं छान आहे ना की ते असं आपल्याला गुंतवून ठेवतं आणि हो. ते असं जास्त खरंच विचार आहे. पण करायला लावतं की त्यावेळी त्या म्हणजे त्या संत, आता आपण म्हणतोय त्यांना संत म्हणजे महान वगैरे वगैरे जसं तू म्हणाले त्याप्रमाणे, पण तेव्हा ते त्या आपल्या काळी ज्या त्यांनी सामान्य काय स्त्रियाच भोगलंय होत्या. खरंय. ते खूप हे अगं असं म्हणतात ना, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह झिजविती उपकारी. बरोबर. तेव्हाच ते संतत्वाला पोहोचायला. इतकं सोपं नाहीये संतपद मिळवणं. पण म्हणूनच त्यांचं मान आणि त्याचा स्थान खूप आढळ आहे आपल्या याच्यामध्ये आणि आपण प्रेरणा घेऊन काहीतरी त्यांच्यापासून खरंच शिकलं पाहिजे असं मला वाटतं. खरंच आहे. आशा करूया की आपण पण खरंच म्हणजे आपण तर करणारच आहोत, पण आपल्या बरोबर जे प्रेक्षक आहेत त्यांनाही ते उद्बोधक, उपयुक्त आणि विचार करायला लावणारं होईल. बरोबर. नक्की नक्की नक्की. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सगळ्यांनाच काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्या अशी प्रेरणा नक्कीच मिळेल. तर उद्यापासून नक्की. आपण रोज 9 दिवस भेटूया आणि या संत स्त्रियांबद्दल नक्कीच जाणून घेऊया. ला अंबा माता की जय. अंबा माता की जय. नवरात्र आपण मस्तपैकी जोरात नवीन नवीन उपक्रम. नवरंग आणि नवीन ऍक्च्युली फक्त कपडे घालणं आणि उत्साहाने नवरात्र खेळणं ह्याच्याही पेक्षा इतर समाजोपयोगी अशी 9 कामं केली, रोज एक तरी छान काम केलं. नुसते समाजयोगी असंही नाही म्हणत मी, स्वतःसाठी सुद्धा आपण हो. काहीतरी नवीन काहीतरी करावं हे सुद्धा आपण या अगदी खरं. नवरात्राचे संकल्प करू शकतो, नाही का? खरंच आहे, खरंच आहे. आपली जी स्त्री शक्ती आहे ना हो. ती जागवण्याचा प्रयत्न केला हो, पाहिजे, त्याचा हो. उपयोग करून घेतला पाहिजे. तर नर स्वतःसाठी. आणि नारी मिळून सगळं शक्ती झालेली आहे. तर आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव होऊन त्याचा आपण खरंच सगळ्या गोष्टीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, पॉझिटिव्ह विधायक पद्धतीने. हो, हो. बरोबर. नक्कीच. तर अशा प्रकारे आपण आपला नवरात्र जोरात उत्सव हा साजरा करूया आणि आपल्याला 9 पुष्पांमधलं पहिलं पुष्प आपण उद्या सुरू करूया. कालिदास
कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है, गाणी शाकुंतल रचितो, गाणी शाकुंतल रचितो, जाणून या अवसान नसे, जाणून या अवसान नसे, महत्कृत्य हर्षी घेतो, महत्कृत्य हर्षी घेतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, ईश्वराचा लेश मिळे तरी, ईश्वराचा आ, आ, ईश्वराचा लेश मिळे तरी, ईश्वराचा लेश मिळे तरी, मूढ यज्ञ शेवटी जातो, मूढ यज्ञ शेवटी जातो, या न्याये बलवत्व कवी, या न्याये बलवत्व कवी, निजवाकुशी रसिकार्चन करीतो, या न्याये बलवत्व कवी, या नावे बलवत्व कवी, निज कवीशन कवितो, चतुंड नररुंड मालधर. नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. शुभेच्छा.